नोकरी मागच होतं लिमिटेड, म्हणजे तुमले शेठ दिराण 8,000 पगार, बरोबर 10 वाजे लोक काम करा का 12 वाजे लोक काम करा, बरोबर 8,000 भेटतील. बरोबर म्हणून आपण आणि लिमिटेड पगार होते. व्यवसाय मा कसं आहे, तुमले पटीन तेवढा अफाट पैसा कमावा. जितलं कमावणं तिथलं तुम्ही कमावणं तिथलं कमावा तुम्ही. बरोबर. मनीषनी विचार करा की व्यवसाय टाकायला पाहिजे. व्यवसाय टाकायला पाहिजे. कपडाच नाच का कपडाच म्हणजे आपले पहिले पाहिजे नॉलेज होतं कपडाच आणि आपलं राहणं बी एकदम प्रोफेशनल. मला मित्र सर्कल पूरा मी सजेस्ट करू बरोबर, हाय पॅन्ट ले शर्ट ले पूर्ण मॅचिंग वगैरे तोही पाहिजे आपले नॉलेज होतं. मग आपण ते नॉलेज मग कोरोना नंतर ते 3-4 महिना जे बंद राहिलं त्यांना आपण युट्यूब वरतून नॉलेज लिहिलं. बरोबर. सर्च करा बरं की व्यवसाय सर्च कर कोडे माल भेटस काय भेटस सर्व वगैरे ते सर्व सर्च करत त्यांना नंतर मग अजून नॉलेज वाढणं. मग त्यांना नंतर आपण बिझनेस मा पडू. मग स्टेप बाय स्टेप कवय प्रॉफिट होत घ्या कवय लॉस होत घ्या प्रॉफिट होत घ्या, पण आपण हार नाही माने. म्हणजे असं विचार करतच पुरे की व्यवसाय टाकल्यामुळे फायदा होईल. पहिला फायदा नाही भेटत. फायदा लेवांसाठी आपले फायदा म्हणजे देखा कसं आहे, फायदा जडे राजनातडे नुकसान भी आहे आणि रिक्स लेण्यात पडत. चढ उतार होत राहत म्हणजे चढ उतार होत जरा. बरोबर. रिक्स लिहा तवज मजा आहे. नमस्कार, जय खानदेश मंडळी. तर मना खानदेश में आपला हार्दिक स्वागत है. जैसे की तुम्हाला माहिती आहे की आपला खानदेशना युवा खानदेशना लोक परराज्य गुजरात में कशी प्रगती करणार आणि अहो हायफाय जमानामा लोक ते हायफाय राहणार आणि आपला खानदेशी लोक बी हायफाय जमानामा वडी राहणार. आज तुम्ही देखताच की लोक आजनी तरुण पिढी नवनवीन कपडा घालणं पसंत करतात आणि त्याच क्षेत्रामा आपला खानदेशी युवा उतरत आणि तेच ती कपडानी दुकाने एक नाही 2 दुकान आहेत. कोरोनामा संघर्षमय प्रवास करीसनी तेसनी व्यवसायना आयडिया विचार करा आणि तेसनी एक नाही सुरतना डिंडोली विस्तारमा 2 दुकान आहेत. कसं राहणार संघर्षमय प्रवास का वाटणं आपण बी हायफाय नावाने दुकान चालू करायला पाहिजे. भाऊ तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मा. आपला दर्शक तुम्हाला परिचय ऐकायला आवडेल आणि आज ना व्हिडिओ करे युनिक राहावा आहे. ती दुकान आहे त्याच दुकानात बडे आणि मस्त चहा पिसने आपण व्हिडिओ काढी राहू. काय नाव भाऊ तुमनं? म्हणून नाव निलेश बंसीलाल पाटील आहे. गाव कोणतं भाऊ तुमचं? आमनं गाव आहे नवागड फार्म. अच्छा. आणि मग सुरत मा कितल्या वर्षापासून राहणार? सुरत जन्म आडे ना सुरत मा. बरोबर. म्हणजे जन्म आडे मध्ये शिक्षण पण आडे होईन. शिक्षण पण आडे सर्व आपला. काय शिक्षण होईना? शिक्षण 10वी 12वी नंतर मग ग्रॅज्युएशन करा आपण. बरोबर. ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे आपला. बरोबर. मग कवर कम्प्लीट होणार ग्रॅज्युएशन? 2014 मा. बरोबर. आणि मग ग्रॅज्युएशन कम्प्लीट होण्यानंतर नोकरी करी आपण. नोकरी एडवोकेट ना आडे करी. बरोबर. एडवोकेट ना आडे दस्तावेज कामकाज सांभाळत. कामकाज सांभाळू. त्याचं लोन डिपार्टमेंट होतं. लोन ना कामकाज करू. लोन मा बँक ना फॉर्म वगैरे सर्व नॉलेज होतं आपले. ते बड देखाना काम करू आपण. कितला वर्ष नोकरी करी भाऊ? नोकरी 5 वर्ष करीत. 5 वर्ष नोकरी करी. कितला वर्ष वेळ घेता बिझनेस मा? बिझनेस मा 4 वर्ष वेळ घेता. कसं चालणार? एकदम फर्स्ट एकदम चालणार. आणि तुम्ही नाव दिलं हायफाय, काय कारण आहे? हायफाय म्हणजे असं पहिले पाहिजे थिंकिंग आपले हायफाय होती म्हणजे हायफाय कपडा ठेवा म्हणून लोकेसला बी हायफाय आपण हायफाय कपडा ठेवा. तेच एकदम कमी प्राइस मा आपण लोकेसला हायफाय कपडा देणार. बरोबर. तेच वस्तू आपला कशा प्रकारे कपडा ठेवतो आपण? आपला फॉर्मल जोडी आहे जे एकदम बँकर लुक साठी बी एकदम मित्रांनो घेतलेला भाऊन दुकानावर बँकर लुक साठी बी बेस्ट राहील. बरोबर. एकदम टीचर साठी पण आपलं प्रोफेशनल इंटरव्ह्यू वगैरे देवायला जातात बी आपले चालतील कपडा असा प्रोफेशनल बी आहेत. आणि ते यंग जनरेशन जे इंस्टाग्राम वर व्हिडिओ बनाय राहणार ते बनाय राहणार त्यांच्यासाठी बी आपला व्हरायटी खूपच आहे. बरोबर. म्हणजे व्यवसाय मायावर तर चढ उतर बी होईना, संघर्ष करणार पडणार का नाही? खूप संघर्ष करणार पडणार. बाकी काय तयार देखतोच बरं. मेहनत कराशिवाय फळ भेटत. काय सांगतात आपली तरुण पिढीले की व्यवसायाकडे येवायला पाहिजे? आपली तरुण पिढी भ्यास व्यवसायाकडे येवायला त्यातले काय सांगतात? बरोबर. व्यवसाय करायला पाहिजे कारण की कसं आहे आता मेन वस्तू काय पैसा नाही तर पोरी बी भेटावत ना समाज मा इज्जत आहे. बरोबर. पैसा शिवाय ना समाज मा इज्जत आहे ना काय जे. म्हणून एक वस्तू म्हणजे असं बिझनेस मा तुम्ही टाइम लागीन पण सक्सेस जरूर होतात. बरोबर. ते आपण अनुभव कर सर्व आणि देना पडत. काय म्हणतोस भाऊ? सुरुवातले 1 दुकान होते आता 2-2 दुकान आहेत. 2-2 दुकान आहेत. तर मित्र सुंदे का मस्त 2-2 दुकान बी आहेत. खूप मेहनत करणे पडणे होईल.
पहिले एकच दुकान होतं, स्टेप बाय स्टेप मग आपले वाढायला लागले, तर मग आमना कस्टमर बेस वाढायला लागला. असं वाटलं होतं की आपण वैजय बॉस देखा तसं काही राहस नाही, पण विचार क्षमता तेवढी ठेवणीच पडत. लोके गण सांगतात जो काय होईन काय होईन नाही हो, पण तेच ना कडे ध्यान देवापेक्षा आपण आपला फोकस वर ध्यान ठेवानं काय बस तीच वस्तू करा. आई वडील काय म्हणतात? आई वडील एकदम खुश आहेत पुऱ्याने, एक व्यवसाय स्टार्टअप करा हे ना आणि सक्सेस घ्या, खुश होत असेल. बरोबर काय म्हणतात भाऊ, दुकान एकदम आगळी वेगळी युनिक बनायला तुम्ही हे ना. आणि फोन भेटेल जुमार जमाना फोन बिनेस का नाही? हॅलो हॅलो जुना जमाना फोन दिले युनिक काय कारण आहे? बस आज म्हणजे युनिक जी म्हणजे आपल्या पहिले पाहिजे थिंकिंग होती जी लोकेस भेटच नाही ती वस्तू आपला पाहिजे ही वस्तू ना आपले एकदम शौक आहेत. बरोबर. तर मित्रसोन देखा आपला खानदेशी युवा पर राज्य गुजरात माहिती कशी प्रगती करणार आपल्या सोशल मीडियाना माध्यम त्याही संपर्क वगैरे भाऊन तेच हायफाय नावनी दुकान आहे. आणि खूप किती वय आहे भाऊ तुम्ही? आमने 28. बरोबर 28 वर्षनी वय मा भाऊन तेच व्यवसाय उभा करेले सुरतना डिंडोली विस्तारमा. तर खूपच मोटिवेशनल स्टोरी आहे. पहिले नोकरी करेत, नोकरी मा काय पोसाय नाही, प्रगती होय नाही, भाऊने विचार करा की आपला व्यवसाय कोरोना मा सर्च करा की व्यवसाय कसा करतस आणि व्यवसाय बारामा डिटेल त्याची सर्व काढी आणि या क्षेत्रामध्ये त्या उन्हात. आणि भाऊ तुमले आमना शुभेच्छा आहे की एक दोन दुकान वहिनी तर आणि अशी इच्छा आहे का अख्खी बिल्डिंग तुम्ही हो अख्खी बिल्डिंग नाव आहे पारो असं आमना शुभेच्छा आहेत. आणि मित्रसोन तुमले जरी कपडा लेना तर आता तथा जावापेक्षा दुसरा ले मजबूत करापेक्षा आपला माणूसले खानदेशी माणूसले मजबूत करा, सपोर्ट करा आणि भावने दुकान एक नक्की विजिट द्या. जय खानदेश.